नमस्कार, मी शालवा आणि तुमच्या सर्वांचं लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत दुपारच्या वेळी आपल्याला भूक लागल्यावर काय बनवायचं त्या विचारात आपण असतो तेव्हा हा झटपट बनणारा पदार्थ आज आपण बघणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल तिखट, लसूण घेतला आहे ठेचून थोडासा 5-6 पाकळ्या, 3 मिरच्या घेतल्यात बारीक कापून आणि जिरं घेतलेलं आहे आणि चवीनुसार यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ. तर मी 1 चम्मच मीठ घालणार आहे आणि हाफ टीस्पून इथे खायचा सोडा घातलेला आहे मी. सोबतच आपण थोडंसं ओवा हातावर थोडा असा चोळून घालायचा आहे त्यामध्ये. त्यामुळे आपल्या ओव्याची चव छान लागते. आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. इथे 1 चम्मच मी मीठ घातलेला आहे. तुम्हाला जर तिखट कमी पाहिजे असेल तर मी इथे 3 मिरच्या घेतल्या आहेत, तुम्ही एखादी मिरची कमी करू शकता. आणि लाल तिखट पण घातलेला आहे, त्यामुळे कलर येतो आपल्या पराठ्याला छान. हे एक प्रकारचे धिरड्याचाच प्रकार आहे आणि यामध्ये कोथिंबीर, लसूण, जिरं असल्यामुळे हे चवीला छान लागतं आणि बनवायला पण सोपे आहेत. आता हे पीठ आपण जसे धिरडे बनवतो तसं थोडं तितकं पातळ करून घ्या. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही. आपले जसे आपण धिरडे टाकतो असे आपल्याला टाकायचे, जसे डोसे करतो आपण त्याप्रमाणे करायचं आहे. आता इथे सुरुवातीला टाकतानाचा व्हिडिओ नाही घेतला गेला. तुम्ही याला पातळ पण करू शकता किंवा उत्तप्प्यासारखं थोडंसं जाडसर पण याला ठेवू शकता. बघा छान कलर पण आला आपल्या धिरड्याला. बघा छान झालं. भाजतात पण पटकन. वरून थोडंसं तेल लावायचं त्याला. अशा प्रकारे हा झटपट बनणारा नाश्ता आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला पण करू शकता. आहे पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे तुम्ही नाश्त्याला हे असे पराठे बनवू शकता. थोडंसं वेगळं. बघा छान दोन्ही साईडनं खरपूस भाजायचा. दोन वाटीमध्ये माझे इथे आपले 6 ते 7 पराठे होतात. याला तव्याला आधी थोडंसं तेल लावायचं. सुरुवातीला पराठा टाकतानाचा व्हिडिओ घेतला नाही गेला. आधी साईडने टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला फिरवायला सोपं जातं, मधात पसरवायला. असं टाकल्यानंतर त्याला आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस फुल करायचा आहे. टाकताना गॅस लो राहू द्यायचा. वरचा कलर थोडासा चेंज झाला म्हणजे आपला हा पराठा भाजला गेला. वरून थोडंसं तेल लावायचं आणि याला उलटून घ्यायचं. कडा सुटायला लागल्या की याला उलटायचं. छान भाजला गेला.
अशा प्रकारे तुम्ही कधीही दुपारी भूक लागली तरी हा पदार्थ बनवू शकता किंवा सकाळी नाश्त्याला पण तुम्ही बनवू शकता. खूप सोपा आणि झटपट होणारा पदार्थ आहे. अशा प्रकारे सर्व इथे पराठे बनून झाले. हे दह्यासोबत किंवा सॉससोबत खायला छान लागतात आणि गरम गरमच खायचे असतात. गरम गरमच त्याची चव छान लागते. थंड झाल्यावर ते थोडे नरम होतात जास्त. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.